उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील धराली गावात ढगफुटीमुळे डोंगरावरून काही भाग खाली कोसळला। नाल्याला अचानक पूर, 4 जणांचा मृत्यू तर शेकडो लोक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती। उत्तरकाशीत ढगफुटीमुळे खीरगाडे नदीला पूर, संपूर्ण धराली गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली। एसडीआरएफ आणि लष्कराच्या पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। तुफान पावसामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी पूरस्थिती। वाराणसीतील नमो घाट पाण्याखाली, रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार। हत्तीण परत येईपर्यंत लढा सुरूच राहणार, राजू शेट्टींचा इशारा। माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी लढा सुरूच। पदयात्रेनंतर आता कोल्हापूरकरांचा आत्मक्लेश महामोर्चा। माधुरीसाठी राज्यभरातून कोल्हापूरकरांना साथ। हत्तींपाठोपाठ कबूतर वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, कबूतरांना खाद्य देण्याबाबत नियम तयार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अजितदादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय शांत बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। मुश्रीफांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंनी बोलावली ठाणे कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरेंकडून पालिकेच्या तयारीला वेग, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ओला, उबर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। इगतपुरीच्या भरवीर एक्झिटच्या जागेवर सुरू होणार वाढवणचा कनेक्टर। चालत्या रिक्षात अचानक प्रवाशाच्या डोक्यात घुसली सळई। कल्याण ठाणे मेट्रो 5च्या मार्गावरील पिलरची सळई घुसली। डोक्यात सळई घुसल्यानंतरही तरुणाची हालचाल। कृत्रिम पनीर खायला दिल्याचा आरोप। संभाजीनगरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन। रात्रभरापासून मुलांचं आंदोलन सुरूच। कॅन्टीनच्या दर्जाविरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपुरात येस बँकेविरोधात मनसे आक्रमक। हप्ते थकल्यानं बँकेनं थेट जेसीबी विकला। हप्ता भरण्यासाठी गेल्यानंतर जेसीबी धारकाच्या लक्षात आली बाब। मनसे कार्यकर्त्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना मारहाण, पाठीवरही फासलं काळं। अकोल्यात मनसेकडून एका परप्रांतीय मजुराला मदतीचा हात। ठेकेदाराकडे अडकलेले पैसे काढून देण्यास मनसेची मदत। मजुरानं मानले मनसेचे आभार। सोलापुरात चक्क रक्ताची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। जास्त रक्त मिळवण्यासाठी रक्तदात्यांच्या जीवाशी खेळ। पुढारीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएची बैठक। उपराष्ट्रपती पदावर बैठकीत चर्चा होणार। पंतप्रधान मोदी खासदारांना मार्गदर्शन करणार। दिल्लीत इंडिया आघाडीची ही बैठक होणार। बैठकीत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार देण्याबाबत चर्चा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली। भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा। टॅरिफ प्रकरणी केंद्र सरकारचा अमेरिकेला प्रत्युत्तर। अमेरिकेचाही रशियासोबत व्यापार, मग भारतावर आरोप का? परराष्ट्र मंत्रालयाचा सवाल। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन। दिल्लीतील रुग्णालयात वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।